आणि आता सविस्तर वृत्त। राहुल गांधींची भारत जोडो ही पदयात्रा राजकीय नाही, मात्र यातून संवैधानिक मूल्ये रुजवण्याच्या चळवळीला सुरुवात झाल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी म्हटलंय। ते अकोला जिल्ह्यातील पातूर इथं बोलत होते। विदर्भ हा सातत्यानं काँग्रेसचा गड राहिलाय। यात्रेनंतर विदर्भाचं आणि काँग्रेससोबतचं नातं आणखी भक्कम होईल असा आशावाद देखील दिग्विजय सिंग यांनी यावेळी व्यक्त केला। कि ये यात्रा कोई राजनीतिक यात्रा नहीं है, ये देश की समस्या जो है उसको सुलझाने का प्रयास है। देश में अशांति फैल रही कि नहीं फैल रही है, गरीबी बढ़ रही कि नहीं बढ़ रही है, महंगाई बढ़ रही कि नहीं बढ़ रही है, बेरोजगारी बढ़ रही नहीं बढ़ रही है, उसके लिए लोगों को आवाज़ उठाने का मौका मिला है, इसलिए यात्रा चल रही है। सर, आपने राजू जी के साथ काम किया है, इंदिरा जी के साथ काम किया है, तो इस यात्रा को कैसे देखते हैं राहुल? ऐसा है, इंदिरा जी का ज़माना दूसरा था, राजीव जी का ज़माना दूसरा था, सोनिया जी का दूसरा था, अब राहुल जी का ज़माना दूसरा है। सर, इमरजेंसी के बाद में इंदिरा जी को सबसे ज़्यादा जो सीट से मिले हैं विदर्भ से मिले, विदर्भ से क्या अपेक्षाएं रखते हैं अभी? मैं तो हमेशा कहता हूँ, विदर्भ कांग्रेस की जान है महाराष्ट्र में। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची राष्ट्रवंदना गाऊन भारत जोडो यात्रेत राष्ट्रसंतांना अनोखं सांगीतिक अभिवादन करण्यात आलं। काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यासह सर्व यात्रींनी या अभिवादन सोहळ्यात सहभाग घेतला। कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत निघालेली भारत जोडो यात्रा सध्या विदर्भात असून या यात्रेला मोठ्या प्रमाणात जनसामान्यांचा सहभाग मिळताना दिसून येतोय। भारत जोडो यात्रेला नांदेडमधून सुरुवात झाल्यानंतर ही यात्रा हिंगोली जिल्ह्यातून पुढे वाशिम जिल्ह्यात मार्गक्रमण करत आहे। यावेळी हिंगोली वाशिम जिल्हा सीमेवर भारत जोडो यात्रेचं विहंगम दृश्य पाहायला मिळालं। दरम्यान ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून हिंगोली वाशिम जिल्हा सीमेवरील कनेरगाव नाका इथं सांगीतिक अभिवादन करण्यात आलं। यावेळी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भजनं आणि राष्ट्रवंदना सादर करण्यात आली। अतिशय लयबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीनं हा सोहळा इथं पार पडला, त्यामुळे येथील वातावरण भक्तिमय झालं होतं। दरम्यान राहुल गांधींनी कलापथकाशी संवाद साधला। त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांची एकत्रित असलेली ऐतिहासिक प्रतिमा ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी राहुल गांधी यांना भेट दिली। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही बुलढाण्याच्या उंबरठ्यावर आहे। अशातच भारत जोडो यात्रेवरून आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय। भारत जोडायला भारत काही तुटलेला नाही, त्यामुळे भारत जोडो याचा अर्थ काही माझ्यासारख्या सामान्य माणसाला कळला नाही, अशी टीकाही संजय गायकवाड यांनी केली। पहिली गोष्ट तर भारत काही तुटला नाही भारत जोडायला, त्याच्यामुळे ही भारत जोडो यात्रेचा अर्थच माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला म्हणजे प्रश्न पडलाय की भारत जोडताय कसं करता। ज्या वेळेस भारत तुटत होता तेव्हा नेहरूंनी पुन्हा भारत तोडून टाकला। आता प्रतिसाद मिळतो तर काय तीन पक्ष म्हणून सगळं त्याला काही समर्थन होतं म्हणून पक्षाचे कार्यकर्ते येतात आणि चाललंय सगळं। तर यावर पलटवार करत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर प्रखर शब्दात टीका केली। ज्यांना इतिहास माहिती नाही त्यांनी इतिहासाचं वाचन करावं, टीका करण्यासाठी अक्कल लागते, अशी परखड टीका त्यांनी केली। त्यांनी स्वतःच्या बापाच्या पाठीत खंजीर बसला, त्यांना इतिहास तरी माहिती आहे का खरं या देशाचा? उगाच काही पण बोलायचं आणि काही पण करायचं, टीका करण्याला काही अक्कल थोडी ना लागत असते। इतिहास माहिती नाही आहे तर ते वाचन करावं आणि वाचन करण्याला अक्कल लागत असते। वैद्यकीय शिक्षण खात्यानं राज्यातील यवतमाळ, औरंगाबाद आणि लातूरसह अकोल्यात कोट्यावधी रुपये खर्चून सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची निर्मिती केली। पहिल्या टप्प्यात काही महिन्यांपूर्वी अकोल्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात केवळ 4 विभाग कार्यान्वित आहेत। मात्र मनुष्यबळाअभावी अजूनही अकोला शहरातील सुपर स्पेशालिटीत मोठ्या आजारांवर उपचाराऐवजी प्राथमिक तपासणी होत असल्याचं चित्र आहे। अकोल्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी 223 पदं निश्चित करण्यात आली आहे। पद निर्मितीला मंजुरी मिळून 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला। पद मंजुरीमुळे 2021 मध्येच अकोल्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला होता। त्यानंतर स्थानिक स्तरावर कंत्राटी तत्वावर पदभरतीला मान्यता देण्यात आली, तर ऑगस्ट महिन्यात सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या ओपीडीला सुरुवात करण्यात आली। मात्र पदभरतीची प्रक्रिया पुन्हा रेंगाळल्यानं मोठ्या आजारांवरील महत्त्वाचे उपचार अजूनही सुरू झाल्याचं दिसत नाहीये। या ठिकाणी केवळ 4 विभाग कार्यान्वित करण्यात आले असून त्या ठिकाणी केवळ प्राथमिक चाचणी केली जात असल्याचं वास्तव आहे। अकोला शहरातील आमदार डॉक्टर रणजित पाटील यांच्या घरासमोरचं आंदोलन पोलिसांनी हाणून पाडलंय। यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं।
आमदार रणजित पाटील यांच्या जठारपेठ भागातील घरासमोर जवाब दो आंदोलनाचा इशारा श्याम प्रजापती यांनी दिला होता. अमरावतीहून आलेल्या आंदोलनकर्त्यांचा आंदोलनाचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. अमरावती पदवीधर मतदारसंघाचे प्रश्न रणजित पाटील यांनी सोडवले नाही असा आरोप आंदोलकांनी केला. तर सिटी कोतवाली पोलिसांनी 30 आंदोलकांना ताब्यात घेतलं. तर खबरदारीचा उपाय म्हणून आधीच आमदार पाटील यांच्या घरासमोर चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. आम्हाला लोकशाहीचा इथं मर्डर केला जात आहे. म्हणजे निवडून दिलेल्या प्रतिनिधीला प्रश्न विचारू नका असं या शासनाचं म्हणणं आहे. आणि आता आम्हाला इथून डिटेन केला जात आहे. आता तुम्ही सांगावं की या प्रतिनिधीचं काय करावं. आमच्या मागण्या अशा होत्या की 12 वर्षापासून माननीय रणजितजी पाटील हे पदवीधरांचे प्रतिनिधित्व करत होते, आमदार आहे. यांनी पदवीधरांसाठी कुठले प्रश्न सोडवले, पदवीधरांसाठी कुठले कार्य केले, पदवीधरांच्या हितासाठी त्यांच्या उत्थानासाठी कुठले काम केले, ही मागणी होती. आम्हाला लेखी स्वरूपात द्यावी हे आमचं म्हणणं होतं. पण हे म्हणणं आमचं ऐकून घेतलं नाही. आता आम्हाला इथं डिटेन करण्यात आलं, त्यांच्या घरापर्यंत जाऊ देण्यात आलं नाही. आम्ही त्यांना निवेदन देणार होतो. साहेब 8 तारखेला आम्ही तुम्हाला निवेदन दिलं, पुन्हा 15 तारखेला आम्ही तुम्हाला स्वतः घरी येऊन निवेदन देतो, चहा पाणी घेतो. पण ते सुद्धा त्यांना मान्य नाही. ते इथून चालले गेले. आमचं निवेदन घ्यायला तयार नाही, आमचं ऐकायला तयार नाही. पदवीधरांचे प्रश्न मांडणारे जर आमचे ऐकून घ्यायला तयार नाही तर मग काय करायचं पदवीधरांनी. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चांदणी इथं एका अल्पवयीन मनोरुग्ण मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला दोषी ठरवत अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. पीडिता अल्पवयीन आणि मनोरुग्ण आहे. ती घरी एकटी असताना आरोपी गोपाळ दहिया यांना पीडितेवर वारंवार अत्याचार केला आणि याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीनं कोणालाही सांगितलं नाही. 23 फेब्रुवारी 2018ला आरोपी आणि तक्रारकर्ता महिलेचं भांडण झालं. आरोपीनं कुऱ्हाडीच्या दांड्यानं पीडितेच्या आईला मारहाण केली. पीडितेनं घाबरून तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत आईला सांगितलं. तर आईच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी विरोधात पॉस्को आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयानं आरोपी गोपाळ दहिया याला दोषी ठरवत जन्मठेपेसह 3,10,000चा दंड सुनावला. अकोला शहरातील अशोक वाटिका परिसरात बिल्डिंग पॅटर्स बांधकाम मजूर असोसिएशननं आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलं. यावेळी मागण्यांचं एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं. नोंदणीकृत सदस्यांना त्यांच्या क्षेत्रातील प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवणं, तत्काळ स्मार्ट कार्ड द्यावं, तसंच नोंदीत सदस्यांचं नोंदणी नूतनीकरण आणि विविध योजनांचे प्रस्ताव कालमर्याद निकाली काढावे या प्रमुख मागण्यांसाठी बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशननं हे धरणे आंदोलन केलं. तसंच संघटनेच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं. दरम्यान आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात निदर्शनं केली. बांधकाम मजूर असोसिएशनच्या सर्व नोंदणीकृत मजुरांनी कामगार कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाचं माध्यम हे होतं की BOC म्हणजे इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळ मार्फत जे आम्हाला 29 प्रकारचे लाभ मिळतात ते आम्हाला मिळत नाही, उशिरा मिळतात. आम्हाला तर अगोदर आमच्या जे नोंदणीकृत मजूर आहे त्यांच्या पाल्याला निवासी शाळा खूप जरुरी आहे. कारण की अकोला जिल्ह्यामधले सर्व शाळा महानगरपालिका जिल्हा परिषद बंद झालेले आहे आणि जे आमच्या इकडं मंडळ आहे त्यांच्या इकडं भरपूर पैसा असल्यामुळे त्यांना आम्हाला निवासी शाळा देण्यात यावे. ज्या योजना मिळतात त्या योजना 6-6 महिने मिळत नाही. कारण की आज आम्ही फॉर्म भरला तर आमच्या 7-8 महिन्याच्या नंतर तो फॉर्म तपासला जातो. जे फॉर्म 20 दिवसात तपासला जाते ते 6-8 महिने लागतात. त्या कालावधीत कोणता मजूर मरून जातो, कोणी काही विसरून जातो. या गोष्टीसाठी त्यांनी तात्काळ लवकरात लवकर जे नोंदणी आहे आणि रिन्युअल आहे ते तात्काळ तपासले पाहिजे आणि ज्यांना स्मार्ट कार्ड मिळाले नाही त्यांना लवकरात लवकर त्यांनी स्मार्ट कार्ड दिले पाहिजे. सोयाबीन आणि कपाशीच्या भाववाढीसाठी भव्य एल्गार मोर्चा काढूनही आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यानं आणि शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळत नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं टोकाची भूमिका घेण्याचा निर्णय घेतलाय. अरबी समुद्रात
हजारो शेतकऱ्यांना घेऊन जलसमाधी घेण्याचा इशारा संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिलाय. शेतकऱ्यांच्या कपाशी आणि सोयाबीनला भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मोठा एल्गार मोर्चा 6 नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता. शेतकऱ्यांचा हा मोर्चा दुर्लक्षित करून शेतकऱ्यांच्या प्रति असंवेदनशीलता दाखवत असलेल्या राज्य आणि केंद्र सरकार विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी नव्या प्रकारच्या आंदोलनाचा फंडा आता आजमावला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आपले कार्यकर्ते तसंच शेतकऱ्यांना घेऊन थेट अरबी समुद्रात जलसमाधी घेणार असल्याचा निर्णय रविकांत तुपकर यांनी घेतला आहे. येत्या 22 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारनं योग्य निर्णय घेतला नाही तर 23 नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातून तसंच अनेक ठिकाणाहून हजारो शेतकऱ्यांना घेऊन मंत्रालयाजवळ असलेल्या अरबी समुद्रात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. सोयाबीन कापूस उत्पादकांचं जगणं सरकार मान्य करणार आहे की नाही, हा खरा आमचा सरकारला प्रश्न आहे. सोयाबीनला आणि कापसाला जो खासगी बाजारात दर मिळतोय त्यापेक्षा उत्पादन खर्च आम्ही जास्त लावलाय, अशी यावर्षीची परिस्थिती आहे. सरकार मात्र जाणीवपूर्वक आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी आमची भावना तयार झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये 50% सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे, 18% कापूस उत्पादक शेतकरी आहे, 68% शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ खेळण्याचं काम सरकार त्या ठिकाणी करत आहे. आमची मागणी काय आहे? आम्ही काय भीक मागतोय का? आम्ही एवढंच म्हणतोय की आम्हाला सोयाबीनला प्रति क्विंटल किमान 8,500 रुपये भाव मिळावा, कापसाला प्रति क्विंटल 12,500 रुपये खासगी बाजारामध्ये भाव स्थिर करा, अशी आमची मागणी आहे. पीक विमा कंपन्यांनी ताबडतोब आम्हाला नुकसान भरपाई दिली पाहिजे. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून त्या ठिकाणी हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई आम्हाला दिली पाहिजे. रब्बी हंगामामध्ये आमचे ट्रान्सफॉर्मर जळतात, महिना मिळत नाही, ते ट्रान्सफॉर्मर जळाले ताबडतोब द्या आणि आम्हाला रात्रीची वीज नको, दिवसाची वीज द्या, ही आमची मागणी आहे. आणि जंगली जनावरांचा जो आम्हाला त्रास होतोय त्याच्यासाठी शेतीला कंपाऊंड करून द्या, यासह अन्य मागण्या घेऊन आम्ही अनेक दिवसापासून सरकारकडे आंदोलन करून मागणी करतोय. अकोला जिल्ह्यात मंगळवारी एकाच दिवसात 11 रुग्णांचे कोविड अहवाल पॉझिटिव्ह आलेत. त्यामुळे अकोलेकरांची चिंता काहीशी वाढली आहे. अकोला जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या कासव गतीनं पुन्हा वाढू लागली आहे. मंगळवारी प्राप्त अहवालात आणखी 11 जणांना कोविडची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. यात 3 पुरुष आणि 8 महिला रुग्णांचा समावेश आहे. यातील 1 पातूर, 2 मूर्तिजापूर येथील रुग्ण आहेत. उर्वरित 8 रुग्ण महापालिका क्षेत्रातील आहे. कोरोनातून बरे झाल्यानं दोघांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे. रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. अकोला अकोट मार्गावरील गांधीग्राम येथील पूल बंद करण्यात आलाय. त्यामुळे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि नागरिकांनी गांधी स्मारकाजवळ बेमुदत आणि निषेधात्मक धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. गांधीग्राम जवळील पूर्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाला 95 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला. या पुलाला भेगा पडल्यानं जिल्हा प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला. मात्र पर्यायी व्यवस्था न करताच पुलावरील वाहतूक बंद केल्यानं परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. वाहतुकीबाबत नागरिकांसाठी योग्य उपाययोजना न झाल्यानं गांधीग्राम येथील गांधी स्मारकाजवळ धरणे आंदोलन करण्यात आलं. अकोला अकोट सारख्या महत्त्वाच्या मार्गावरील मुख्य पूल बंद आहे. त्यामुळे भाजपचे खासदार आणि 6 आमदार करतात तरी काय, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. गांधीग्राम येथील पूल 1.5 महिन्यापासून खचल्यामुळे बंद आहे. या भागातली सगळी वाहतूक अकोट, तेलारा, परतवाडा मार्गे सगळे बंद आहे. आरोग्याच्या सुविधा असतील, विद्यार्थ्यांचे शिक्षणाचा प्रश्न असतील, शेतकऱ्याच्या मालाचा प्रश्न असतील, वीट उद्योगाचा प्रश्न असतील, या भागातले ये जा बंद असल्यामुळे अनेक रुग्ण या ठिकाणी दगावलेले आहेत. म्हणून या ठिकाणी शासनाला पर्यायी मार्ग मिळाला पाहिजे आणि पुलाचे रस्ते बांधकाम पूल झाले पाहिजे. यासाठी आज सर्वपक्षीय आम्ही आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. न्याय मिळाला पाहिजे, रस्ता सुरू झाला पाहिजे. न्याय न मिळाल्यास याच्यापेक्षा या परिसरातील सगळे लोक उग्र आंदोलन करू आणि न्याय मिळाला पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.